मधु शिरगावकर लिखित कथा दुहेरी. सादर करती पूर्वा धारप. चंद्रू भराभर पायऱ्या चढत आश्रमाकडे निघाला. ध्यानधारणेची वेळ टळून चालली होती. आज घाटावरती मंडळी उगाच काथ्याकूट करत बसली पोथ्या पुराणांचा. गुरुजी होते बरोबर, मग उठताही येईना. सभा संपल्यावर मात्र चंद्रू काही कारण सांगून निघालाच. त्यांनी सुरू केलेले प्रयत्न आता लवकरच प्रभाव दाखवणार होते. आता पराकाष्ठा करणं गरजेचं होतं. मध्ये खंड पडला तर सगळंच मुसळ केरात जाणार होतं. आज छान संधी होती. आश्रमात त्याच्या व्यतिरिक्त कुणीच असणार नव्हतं पहाटेपर्यंत. बाकी सारे शिष्य गुरुजींबरोबर होते. कीर्तन भजनात सहभागी होऊन सगळे सकाळी परतणार होते. त्याची पावलं अधिकच वेगानं पडू लागली. आश्रमातील स्वतःच्या कुटीत शिरून त्यानं ताटी बंद केली. साधनेच्या पहिल्या सर्व पायऱ्या त्यांनी केव्हाच पार केल्या होत्या. सिद्धीही हळूहळू त्याच्या पायांशी लीन होत होत्या. आता अंतिम चरणावर त्याची साधना सुरू होती. आपले गुरुजी ठार वेडेच म्हणायला हवे. सर्व सिद्धी प्राप्त असूनही त्यांनी कधीच त्याचा वापर केला नाही. सर्व शिष्यांना उलट सिद्धी कशा वाईट व अंतिम समाधीवस्थेत त्या कशा अडथळे बनतात हेच सांगत बसतात. बरं तर बरं, त्यांना भ्रमात ठेवू शकलो आपण आपल्या सद्वर्तनाने. त्यामुळे हातचं राखून न ठेवता सर्व ज्ञान दिलं त्यांनी आपल्याला. आता बस, शेवटची पायरी, आणि मग आपल्याला कुणाचंच भय उरणार नाही. संपूर्ण जगतात आपली दिगंत कीर्ती गाजेल. बस, एक शेवटची पराकाष्ठा. जगत जेते होण्यास तो आतुरला, पण आधी सर्व सराव करायला हवा. आणि मग अंतिम चरण. चंद्रू आसनावर पद्मासनात बसला. डोळे नासिकाग्र केले. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करत त्याने मुखोद्गत मंत्रोच्चारास प्रारंभ केला. प्रथम चरणात त्यांनी शरीरास असीमित महाकाय करण्यास प्रारंभ केला. प्रसरण होत होत शरीर पार कुटीच्या छतास व भिंतीस भिडले तेव्हा तो थांबला. ही सर्वात पहिली पायरी असणं स्वाभाविकच होतं. मनुष्याच्या अहंभावास असीमित वाढवणं सर्वात सोपं. नंतर त्याने पूर्वस्थितीत येत अनेक गोष्टींचा सराव केला. शरीरातील पंचतत्वांपैकी फक्त एकच तत्वात संपूर्णपणे रूपांतरित होणे, जसे जलरूपात तो कुटीभर वाहिला, तर वायुरूपात कुटीत वावटळ बनून गर गर फिरला. अग्निरूपात कुंडात ज्वाला बनून भडकला, तर तेजरूपात कुटी झळाळून उठली. आकाशतत्वात रूपांतरित होणं मात्र त्यानं सद्यस्थितीत टाळलं, कारण तसं करता बरीच शक्ती नष्ट होती. त्याला सध्या शक्ती गमावून चालणार नव्हतं. शून्यवत होणं तसंही कठीणच. मग त्यानं परमन प्रवेशाच्या सरावास सुरुवात केली. आज त्याला यासाठी फार कमी मनं उपलब्ध होती. पक्षी, प्राणी, वृक्ष, किडे यावरच समाधान मानावं लागणार होतं. तसंही यांची मनं खुलीच. ताबा घेणं फारच सोपं. तरीही सरावासाठी त्यांनी एक एक करत परमन प्रवेश केला आणि उपजत भ्रष्ट बुद्धीमुळे सर्व विपरीत क्रिया करत गेला. संपूर्ण समभावाने जगणाऱ्या त्या निसर्ग संस्थेस विस्कटून गेला. मनुष्य मनाचे बिभत्स रूप नैसर्गिक मनांना हादरवून गेलं. मग सुरू झाला परकाया प्रवेशाचा सराव. यासाठी कुटीतून बाहेर येणं गरजेचं होतं. सरडे, किडे, प्राणी, पक्षी एक एक पडाव पार पडत होता.
आता अत्यंत त्वरेने त्याने हे सराव सुरू केले. क्षणाक्षणात तो परकाया बदलत चालला. हा सराव आणीबाणीच्या वेळी कामी येणार होता. मग तो सरळ गुरुजींच्या कुटीत पोहोचला. मंत्रोच्चारांनी सिद्ध केलेल्या कित्येक कुपी तिथे मांडलेल्या होत्या. साधारण 4 बोटं लांब 2 बोटं उंच अशा सिद्ध कुप्या घट्ट झाकणाने बंद केलेल्या होत्या. काही रिकाम्या कुप्याही होत्या. चंद्रूच्या मनात एक विलक्षण कल्पना तरळली. मग त्यांनी सावकाश साधनेला सुरुवात केली. हळूहळू एकाग्र होत त्यांनी शरीराला आकुंचित करत नेलं. पाहता पाहता अंगुलीभर उरला. गंमत करून पाहण्याची हुक्की त्याला गप्प बसवेना. हळूच एका रिकाम्या कुपीत शिरून तो काही काळ पडून राहिला. तेवढ्यात गुरुजींनी वरून कुपीचं झाकण घट्ट बंद करून टाकलं. कुपीवर काही परवलीचे शब्द लिहून ती कुपी सिद्ध कुपींच्या कप्प्यात ठेवता ठेवता एक छद्मी हसू ओठांवर खेळलं. मग म्हणाले, चंद्रू, शेवटचा एक धडा राहिला तुला शिकवायचा. सर्वात महत्वाचा धडा असतो संयमाचा. सर्वश्रेष्ठ बनण्यास अत्यावश्यक असतो तो संयम, जो तू नाहीच कधी शिकलास. कुपीत चंद्रू तडफडला. त्याला हातही हलवणं शक्य नव्हतं. लहानगा शंकू, जो नुकताच आश्रमात रुजू झाला होता आणि गुरुजींच्या पाठोपाठ आश्रमात पोहोचला होता, तो विस्फारित डोळ्यांनी कुटीच्या कवाडातून हे सर्व पाहत होता. त्याला त्या कुप्या उघडून पाहण्याची अनिवार्य इच्छा झाली आणि गुरुजी जाण्याची वाट पाहत तो लपून बसला.